चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण रवींद्र जैन यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. रवींद्र जैन यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1944 रोजी उत्तर प्रदेशातील अलीगड शहरातील कवारीगंज नावाच्या गावात झाला. त्यांचे पूर्वज राजस्थानमधील जैसलमेर येथून आले. त्यांना 7 भाऊ व बहिणी होत्या. त्यांनी 1972 साली त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि हिंदी चित्रपटामध्ये गाऊन प्रसिद्ध झाले. त्यांचे वडील इंद्रमणी जैन हे संस्कृतचे महान अभ्यासक आणि आयुर्वेदाचार्य होते. आईचे नाव किरण देवी. रवींद्र हे त्यांचे तिसरे अपत्य होते. बॉलिवूडचा प्रवास सुरू करण्यापूर्वी ते जैन भजने गायले. हिंदी चित्रपटामध्ये त्यांची गाणी लोकप्रिय झाली. त्यांचा चाहता वर्गही प्रचंड आहे. 1982 मध्ये त्यांचा विवाह दिव्या जैन यांच्याशी झाला होता. रवींद्रजींच्या मुलाचे नाव आयुष्यमान जैन आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना संगीताच्या औपचारिक शिक्षणासाठी G.L. जैन, जनार्दन शर्मा आणि नथुराम यासारख्या दिग्गजांच्याकडे पाठवले. तरुण वयातच त्यांनी मंदिरात भजने गायला सुरुवात केली. सौदागर या चित्रपटातून त्यांनी चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. 1985 मध्ये राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला. 2015 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेसाठीही त्यांनी संगीत दिले, ज्याला भारतीय दूरचित्रवाणीचा मैलाचा दगड म्हटले जाते. त्यामुळे भारतातील प्रत्येक घराघरात त्यांची ओळख झाली. रवींद्र जैन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांग सुंदर, मधुर आणि भावपूर्ण गाण्यासाठी नेहमीच ओळखले जातील. त्यांनी आपली गाणी गाण्यासाठी येशुदास आणि हेमलता यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यांनी बंगाली आणि मल्याळमसह विविध भारतीय भाषांमधले अनेक धार्मिक अल्बम तयार केले. त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांना संगीत दिले. त्यांनी सौदागर, चोर मचाए शोर, चित्तचोर, गीत गाता चल, फकीरा, आखियों के झरोके से, दुल्हन हुई जो पिया मन भाए, पहली, दो जासूस, पति पत्नी और ओ, इंसाफ का तराजू, नदिया के पार, राम तेरी गंगा मैली इत्यादी सिनेमांना संगीत दिले. तसेच श्रीकृष्ण, अलिप लैला, जय गंगा मैया, जय महालक्ष्मी, श्री ब्रह्मा विष्णू महेश, साईबाबा, जय माँ दुर्गा, जय हनुमान, संकट मोचन हनुमान आणि महाकाव्य महाभारत ही त्यांच्या टीव्हीवरील काही लोकप्रिय कामे आहेत. 9 ऑक्टोबर 2015 रोजी मुंबईत अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यदर्शनाला हेमा मालिनी, रंजित, सूरज बडजात्या यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांच्या अष्टपैलू संगीतासाठी आणि लढाऊ भावनेसाठी ते स्मरणात राहतील. या जन्मजात अंध कलाकाराला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ते पुरस्कार मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि त्यांनी काही अविस्मरणीय अशी गाणी दिली. ती गाण्यांची यादी पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.